गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण सुरुवात केली होती सॉलिड स्टेटला आणि त्यामध्ये बघितलं होतं की सॉलिड स्टेटचे दोन टाईप असतात. एक म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरं म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड आपण काल बघितलं होतं, जसं की शुगरचं एक्झाम्पल किंवा साल्टचं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघितलं होतं. आता आजचा टॉपिक आहे ॲमॉर्फस सॉलिड. सो व्हॉट इज मीन बाय ॲमॉर्फस सॉलिड? The substance which constituent particles are not arranged in any regular arrangement are called amorphous solid. त्याला म्हटलं जातं amorphous solid. amorphous means फॉर्म, म्हणजेच नो फॉर्म त्या ठिकाणी असणार आहे. The amorphous solids have a random disorder arrangement of constituents. Therefore, they do not have definite shape like crystalline solid. आता क्रिस्टलाइन सॉलिडला कसं होतं की त्या ठिकाणी क्रिस्टलला ठराविक शेप होता, जसं की साखर असेल ठराविक शेपमध्ये असते किंवा त्या ठिकाणी क्रिस्टल टाईपमध्ये होतं त्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी काय असणार आहे की यांना शेप वगैरे काही नसणार आहे, त्यांना म्हटलं तर ॲमॉर्फस सॉलिड. जसं की एक्झाम्पल आहे चॉक, ग्लास, प्लास्टिक, रबर, बटर आर क्लासिफाईड ॲज ॲमॉर्फस सॉलिड. मग खाली डायग्राम दिलेला आहेत. चॉक दिलेला आहे त्या ठिकाणी, त्याचा शेप वेगळा आहे. बाजूला ग्लास आहे, त्याचासुद्धा शेप वेगळा आहे चॉकपेक्षा. त्यानंतर आहे प्लास्टिकची बकेट आहे, त्या दोघांपेक्षा या ठिकाणी बकेटचा जो काही शेप आहे तो चेंज आहे. त्यानंतर आहे रबर, रबरचा सुद्धा शेप चेंज आहे. त्यानंतर आहे बटर, बटरचा सुद्धा काय आहे शेप चेंज आहे. The most widely used amorphous solids are inorganic glasses, which are used in construction, houseware, laboratory wear. आता ॲमॉर्फस सॉलिड्सपासून काय केलं जातं? ग्लास तयार केले जातात. ग्लास म्हणजे त्या ठिकाणी काचेचे बरेचसे प्रकार त्या ठिकाणी तयार केले जातात, जे काही कन्स्ट्रक्शनला यूज केला जातो किंवा आपण हाऊसवेअर म्हणजे घरगुती वापरासाठी ज्या वस्तू असतात काचेच्या त्या ठिकाणी, किंवा लॅबोरेटरी वेअर लॅबमध्ये लागणारे जे काही काचेच्या वस्तू असतात त्या ठिकाणी ॲमॉर्फस सॉलिडपासून त्या सर्व तयार केल्या जातात. सॉलिड असलं म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं, ते कणखर असतं, लवकर तुटत नाही किंवा लवकर त्या ठिकाणी फुटत नाही ती वस्तू जी असते ती काचेची. म्हणून ते बऱ्याचशा ठिकाणी यूज केले जातात. जसं कन्स्ट्रक्शन असेल, मग बाजूला एक्झाम्पल आहे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन. ते एवढे काच या ठिकाणी लावलेले आहे बिल्डिंगला, ते काय आहेत स्ट्रॉंग आहेत खूप. आणि त्यानंतर लॅबचं सुद्धा या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत. बीकर वगैरे त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोनिकल फ्लास्क आहे. Amorphous silicon used in photovoltaic cells is the best material for converting sunlight into electricity. म्हणजेच या ठिकाणी सोलर पॅनल तुम्ही बघितलेले असतील बऱ्याचशा ठिकाणी आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये. त्या ठिकाणी लाईट लावले जातात, लाईटचे खांबे लावले जातात, त्या ठिकाणी सोलर पॅनल लावलेले जातात. आणि सोलर पॅनलला जो ग्लास वापरला जातो कवरचा, तो जो ग्लास तो असतो ॲमॉर्फस सिलिकॉनपासून त्या ठिकाणी तयार केलेला असतो. आणि ते काय असतं, ते जे ग्लास असतात ते कशाभोवती त्या ठिकाणी लावलेले असतात, जे काही फोटोव्होल्टेक सेल असतात त्या भोवती काय असतो तो ग्लास असतो. आणि तो काय करतो की सनलाईटपासून इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं काम त्या ठिकाणी तो करत असतो. एक्झाम्पलसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे, डायग्राम तुम्ही बघू शकतात. त्यानंतर
Rubber is also an amorphous solid which is used in making tires, shoe soles, etc. या ठिकाणी दिलेलं आहे की रबरसुद्धा काय आहे, ॲमॉर्फस सॉलिडचा एक प्रकार आहे. तर ते सॉलिड कुठे यूज केलं जातं, जसं की टायर्सचं तयार करण्यासाठी किंवा शूजचं जे सोल असतं, आपल्या बुटांचं जे सोल असतं त्या ठिकाणी ते तयार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी यूज केला जातो. म्हणजेच ॲमॉर्फस सॉलिडचाच प्रकार काय आहे, रबर आहे. आणि त्या रबरच काय यूज केलं जातं त्या ठिकाणी, टायर्स आणि सोल्स तयार करण्यासाठी केला जातो. बघा या ठिकाणी रबर फॅक्टरीचं सुद्धा एक्झाम्पल दिलेलं आहे. A large number of plastics which are amorphous solids are used in making articles of daily use. बघा बरेचसे आर्टिकलसुद्धा यूज केले जातात किंवा प्लास्टिकचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस त्या ठिकाणी तयार केले जातात, जे डेली यूजमध्ये सुद्धा येऊ शकतात. डेली यूजचे या ठिकाणी आर्टिकलसुद्धा दिलेले आहेत. छोट्या छोट्या या ठिकाणी बरण्या दिलेल्या आहेत. छोट्या छोट्या काही वस्तू त्या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या सर्व कशापासून तयार होतात, सॉलिडपासून. म्हणजे प्लास्टिकच असतं परंतु ते कुठल्या प्रकारचं सॉलिड असतं, ॲमॉर्फस सॉलिड. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ग्लास. ग्लास इज ॲन ऑप्टिकली ट्रान्सपरंट मटेरियल produced by fusing together silicon oxide, boron oxide, traces of transition metal oxide is added to impart color to glass. By changing composition we can make above 800 different type of glasses. Quartz glass is obtained from only silicon dioxide. Pyrex glass is obtained by fusing together 60 to 80% सिलिकॉन ऑक्साईड म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड त्या ठिकाणी दिलेला आहे. 10 to 25 B2O3 म्हणजेच बोरॉन ऑक्साईड अँड रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. ओके, तर या ठिकाणी ग्लासचे प्रकारसुद्धा दिलेले आहेत राईटमध्ये आणि लेफ्टमध्ये सुद्धा. या ठिकाणी आपण आईजला त्या ठिकाणी काय करतो, ग्लास त्या ठिकाणी यूज करत असतो. आणि ग्लास काय आहे, ट्रान्सपरंट मटेरियल आहे. म्हणजे आपण एका बाजूने जर त्या ठिकाणी बघितलं तर दुसऱ्या बाजूची जी काही गोष्ट असते ते त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ट्रान्सपरंट त्यालाच म्हटलं जातं. ट्रान्सपरंट मटेरियल म्हणजेच आपण इकडून बघितल्यानंतर दुसऱ्या बाजूची जेव्हा गोष्ट दिसते ते जे मटेरियल असतं त्याला म्हटलं जातं ट्रान्सपरंट मटेरियल. त्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन आहेत. काही टॉपिक कालचा पण झालेला आहे आपला. डिफाईन अँड एक्सप्लेन क्रिस्टलाइन सॉलिड. व्हॉट इज आयसोमॉर्फस, गिव एक्झाम्पल. डिफाईन ॲनिसोट्रॉफी. व्हॉट आर ॲमॉर्फस सॉलिड्स, गिव एक्झाम्पल. एक्सप्लेन दी प्रॉपर्टीज ऑफ ॲमॉर्फस सॉलिड. Why are amorphous solids are called as pseudo solids. ज्या amorphous solidलाच pseudo solids का म्हटलं जातं. What are the uses of amorphous solids? How is glass prepared? ओके, सिलिकॉन ऑक्साईड डायऑक्साईड पासून त्या ठिकाणी आपल्याला ग्लास वगैरे त्या ठिकाणी तयार केला जातो.
त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड. या ठिकाणी डिफरन्स बिटवीन दिलेला आहे क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिडचा. त्याचे प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत लेफ्ट साईडला. त्यानंतर क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिडचे 2 कॉलम आहेत. बघा शेप या पद्धतीने कसा असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा. तर शेप असेल क्रिस्टलाइन सॉलिडचा जॉमेट्रिकल शेप आणि ॲमॉर्फस सॉलिडचा काय असणार आहे, इरेग्युलर शेप. मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट असेल शार्प असणार आहे आणि ॲमॉर्फस सॉलिडचा काय असेल, रेंज ऑफ टेम्परेचर. ज्या पद्धतीने टेम्परेचर असणार आहे त्या ठिकाणी मेल्टिंग पॉईंट असणार आहे. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये when cut with a sharp edge tool they can be cut into 2 pieces and the newly generated surface are plain and smooth. ज्यावेळेस एखादा पार्ट आपण सॉलिडचा पोर्शन कट करतो त्यावेळेस जो काही दुसरा पार्ट असतो त्याचा जो नवीन पोर्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला असतो तो काय असतो, स्मूथ आणि प्लेन असतो. जर ॲमॉर्फस सॉलिडचा आपण कट केलं, when cut with a sharp edge tools into pieces with irregular surface. जर एखादी आपण बकेट कट केली तर बकेट कट केल्यामुळे काय होईल की आपल्याला रेग्युलर त्या ठिकाणी सरफेस मिळणार नाही, तर इरेग्युलर त्या ठिकाणी आपल्याला सरफेस मिळणार आहे. त्यानंतर हीट ऑफ फ्युजन, दे हॅव अ डेफिनाईट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हीट ऑफ फ्युजन. They do not have definite heat of fusion. ओके, त्याचं नेचर असणार आहे ॲनिसोट्रॉपिक आणि ॲमॉर्फस असेल आयसोट्रॉपिक इन नेचर. त्यानंतर सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे तो काय आहे, ट्रू सॉलिड आणि ॲमॉर्फस जो आहे तो सुपर कूल सॉलिड किंवा सिडो सॉलिड. त्यानंतर लॉंग रेंज ऑर्डर आणि शॉर्ट रेंज order. Most of the solids are crystalline in structure. Metallic solids like gold, platinum, silver, etc. are crystalline solid. Inorganic salts like sodium chloride, magnesium sulfate, potassium bromide, copper sulfate, cesium chloride, etc. are called crystalline solid. बरेचसे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, मेटॅलिक असतात बरेचसे. मग त्याचं एक्झाम्पल असेल गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल किंवा सिल्वर असेल. या ठिकाणी एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत लेफ्ट साईडला. जर तुम्ही बघितलं गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे आणि सिल्वर, हे काय सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. नॉन मेटॅलिक सॉलिड्स लाईक सल्फर, फॉस्फरस, आयोडीन are crystalline solids. Organic substances like benzoic acid, oxalic acid, camphor, naphthalene are also crystalline solid. या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडचे सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑक्झॅलिक ॲसिड असेल, बेन्झोइक ॲसिड असेल. ऑक्झॅलिक ॲसिड आपण लॅबमध्ये बघितलं होतं. त्यानंतर कॅम्फर असेल, कॅम्फर म्हणजेच ठीक नाही कापूर असणार आहे, कापूर सगळ्यांना माहिती आहे. हे एक्झाम्पल आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत ते क्लासिफाईड केले जातात 4 कॅटेगरीजमध्ये. Crystalline solid are classified into 4 categories.
First one is molecular solid, second is ionic solid, next is metallic solid, and last is covalent solid. आता मॉलिक्युलर सॉलिड कोणाला म्हणणार? इन द constituent particles are molecules. The molecules are held together by weak van der Waals forces. van der Waals forces म्हणजेच त्या ठिकाणी एक फोर्स असणार आहे. जो काही शास्त्रज्ञ होता van der Waals, त्या ठिकाणी काय केलं होतं, तर मॉलिक्यूल टुगेदर म्हणजेच वीक त्या ठिकाणी असणार आहेत, वीक फोर्सेस त्या ठिकाणी असणार आहेत. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहेत, कार्बन डायऑक्साईडचं आईस असेल किंवा आयोडीन असणार आहे. हे काय आहे, मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. मॉलिक्युलर सॉलिडमध्येच पहिला टाईप आहे पोलर मॉलिक्युलर सॉलिड. The covalently bonded molecules of the substances like HCl, SO2, etc. exist in gaseous state as discrete molecules under normal conditions of temperature and pressure. On cooling and subjecting to high pressures, the gases first liquefy and then solidify to yield polar molecular solids. Polar molecules possesses permanent dipole moment. The molecules in solid state are held together by strong dipole interaction. As the molecules are polar, there is separation of positive and negative charges. Hence, the polar molecules arrange themselves in such a way that opposite charges of the neighboring molecules are brought closer. The solids are soft and do not conduct electricity. ते काय असतात, सॉफ्ट असतात आणि इलेक्ट्रिसिटी काय करतात, ते कंडक्ट करत नाही. ॲज दी बॉन्डिंग इज रिलेटिव्हली वीक, दी मेल्टिंग पॉईंट्स ऑफ दी सॉलिड्स आर रिलेटिव्हली लो. त्या ठिकाणी काय असतं की मेल्टिंग पॉईंट जे असतात त्या ठिकाणी सॉलिडचे लो असतात. त्या ठिकाणी कोणत्या मॉलिक्युलर सॉलिडचे, तर पोलर मॉलिक्युलर सॉलिडचे त्या ठिकाणी जे काही मेल्टिंग पॉईंट असतात ते काय असतात, लो असतात. त्यानंतर आहे एक्झाम्पल नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. नॉन पोलर मॉलिक्युल्स लाईक CO2, H2, Cl2, CH4 and weakly polar molecules like CO and other hydrocarbons for non-polar molecular solids at relatively lower temperatures. Iodine exists in solid state even at room temperature, while other solids are in gaseous state at normal temperature. These solids are also soft and do not conduct electricity. ते सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. The melting point of non-polar molecular solids are very low, lower than polar molecular solids. These solids are formed by the interplay of weak dispersion force or London forces. त्यालाच म्हटलं जातं, जे काही फोर्स असतात त्याला डिस्पर्जन फोर्स किंवा लंडन फोर्सेस त्या ठिकाणी म्हटलं जातं. ज्या पद्धतीने नॉन पोलर मॉलिक्युल सॉलिडमध्ये फोर्सेस असतात त्या ठिकाणी.
त्यानंतर पुढचे जे काही टाईप आहेत क्रिस्टलाइन सॉलिडचे, पहिला होता मेटॅलिक, नंतर मॉलिक्युलर, आयोनिक आणि कोवॅलेंट. बाकीचे जे 3 टाईप आहेत आपण ते आता बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आयोनिक सॉलिडपासून आपलं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल.